नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. कशा आहात सगळे? मस्त मजेत ना? चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या या नवीन रेसिपीला. तर मंडळी, तुम्ही पाहत आहात हे आहे दूध. हे गाईचं चिकाचं दूध आहे. तर आज आपण बनवणार आहोत खरवसची रेसिपी. तर मंडळी, आज आपण जो खरवस करणार आहोत तो अगदी 2 पद्धतीने करणार आहोत आणि एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवणार आहे. तर आता आपण हे घेतलेलं आहे आरोग्याचं दूध. आरोग्याचं दूध हे अगदी लो फॅट पण नाही आणि हाय फॅटही नाही, असं मीडियम मी घेतलेलं आहे. तुम्ही तुम्हाला जसं आवडेल त्या पद्धतीने दुधाचा वापर करू शकता. हाय फॅट घेतलं तरीसुद्धा चालेल. तर आता आपण काय करणार आहोत, हे दूध कुकरच्या भांड्यामध्ये काढून घेत आहोत, कारण आपण हा खरवस आहे तो कुकरमध्ये शिजवून घेणार आहे. तर मी इथे 2 कुकरचे डबे घेतलेले आहेत. दोन्ही डब्यामध्ये आपण अर्धा लिटर दूध काढून घेणार आहोत. तर हे दूध आपण कच्चंच वापरायचं असतं. अजिबात दूध उकळवून किंवा गरम करून घ्यायचं नाही. कच्चं दूध जर वापरलं तरच आपला खरवस तयार होणार आहे. त्यामुळे हे नेहमी लक्षात ठेवा की कच्चं दूधच आपण खरवस करताना वापरायचं आहे. आणि मंडळी, तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला आपल्या नवनवीन रेसिपीजच्या नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळतील. तर आता आपण हे दोन्ही दुधाचे पॅकेट फोडून घेतलेले आहेत. अजिबात त्याच्यामध्ये पाणी घातलेलं नाही. आता हा आहे हाफ कप. तर हे 125 ml आणि हाफ कप तुम्हाला दिसतं आहे. तर हाफ कप आपण ही साखर घेतलेली आहे. तर एका कुकरच्या डब्यामध्ये आपण ही साखर घालून घेत आहोत दुधामध्ये. आणि हा आहे गूळ. ऑर्गॅनिक गूळ आहे, हा गूळ पावडर आहे. तर ही सुद्धा आपण काय करणार आहोत, हाफ कप काढून घेणार आहोत. तर हाफ कप गूळ आपण दुसऱ्या कुकरच्या डब्यामध्ये, म्हणजेच दुसऱ्या अर्धा लिटर दुधामध्ये आपण घालून घेऊया. तर तुम्ही साखरेचा किंवा गुळाचा असा दोन्हीपैकी कोणताही खरवस करून खाऊ शकता. दोन्हीमध्येही अगदी छान आपला खरवस रेडी होतो. त्याचबरोबर आपण घालून घेऊया 1 पाव चमचा वेलची पूड. दोन्हीमध्ये आपण वेलची पूड घालून घेऊया. आणि हे व्यवस्थित आता दूध आपण मिक्स करून घेऊया आणि साखरसुद्धा विरघळून घ्यायची आहे. त्याआधी आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया हे जे गाईचं चिकाचं दूध आहे ते आपण 2 चमचे दोन्ही डब्यामध्ये घालून घेऊया. 2-2 चमचे. 1 चमचा जरी वापरला तरीसुद्धा चालतो. तेवढ्यामध्ये सुद्धा आपला खरवस रेडी होतो. अगदी थोडंसं चिकाचं दूध लागतं. आणि हा चिकाचं दूध आपल्याला जर हवा असेल तर डेअरीमध्ये सुद्धा विकतसुद्धा मिळतं. आमच्या इथे 100 रुपये पावणे आहे. तुमच्या इथे कसं आहे मला कमेंट करून नक्की सांगा. तर चिकाचं दूध तुम्ही डेअरीमधून आणलं आणि अशा पद्धतीने खरवस केला तरीसुद्धा चालेल. हा चीक मी गावावरून आणलेला आहे. आमच्या घरी गावाला गाई आहे. तर गाईला नुकताच बाळ झालं होतं, म्हणून मग तिथून चीक हा आणलेला आहे. तर हे आता आपण साखर विरघळून घेतलेली आहे आणि गूळसुद्धा आपण विरघळून घेतलेला आहे. तर हा गुळाचं जे दूध आहे ते आपण काय करायचं आहे, दुसऱ्या भांड्यामध्ये आपण काढून घेऊया. कारण गुळामध्ये काय असतं, थोडाफार कचरा असतो, कसपट वगैरे असतं, कधी खडा असतो, काही असतं. त्यामुळे गूळ हा नेहमी आपण विरघळल्यावर जरा गाळूनच घ्यायचा. तर हे आपण असं गाळणीने आता गाळून घेऊया, म्हणजे त्याच्यामध्ये जे काय कचरा खडा काय असेल तर तो व्यवस्थित गाळला जाईल. तर अशा पद्धतीने गुळाचा जर तुम्ही खरवस करणार असेल तर अगोदर व्यवस्थित गाळून घ्या आणि मग खरवस करा, म्हणजे मग आपल्याला खरवसमध्ये अजिबात कचकच वगैरे काही लागणार नाही. तर इथे आपण जी वेलची पावडर घातली होती ती सुद्धा आता थोडीफार निघली असेल तर आपण थोडी ॲड करणार आहोत परत. हे बघा, असा पूर्ण त्याचा गाळ निघलेला आहे, असं कचरा निघलेला आहे. हे बघा, हे असं काहीतरी कडक कडक अशी निघलेलं आहे. तर हा व्यवस्थित आपण असं गुळाचं गाळून घेतल्यानंतर हा पूर्ण असा कचरा
निघला जातो. तर आता आपली वेलची पावडर आपण ह्याच्यामध्ये गुळामध्ये परत थोडीशी ॲड करूया. ते मी अगोदरच घातली होती, माझ्या लक्षात नाही आलं. तर तुम्ही अगोदर न घालता दुधामध्ये गूळ विरघळून मग नंतर गाळून घेतल्यावर घालून घ्या. तर आता आपण हे कुकरला लावणार आहोत. तर मी घेतलेला आहे मोठा कुकर. आपण त्याच्यामध्ये खाली पाणी घालून घेऊया तळाला आणि त्यामध्येच आता आपण हे कुकरचे डबे ठेवूया एकावरती एक. जर तुम्हाला वाफेवरती शिजवायला जमत असेल तर तुम्ही चाळणीमध्ये वाफेवरती सुद्धा शिजवला तरी सुद्धा चालेल. पण कुकरमध्ये जर लावला तर आपल्याला टेन्शन राहत नाही. अगदी आपण जसं भात शिजवतो त्याप्रमाणे जेवढ्या आपण भाताला शिट्ट्या करतो, तुम्ही म्हणजे 3 शिट्ट्या 4 शिट्ट्या, प्रत्येकाचा आपापल्या कुकरचा अंदाज वेगवेगळा असतो. त्या पद्धतीने कुकरच्या शिट्ट्या करून घेऊन शिजवला तरीसुद्धा चालेल. तर आता आपण कुकरमध्ये खाली तळाला लिंबू घालून घेतलेला आहे, म्हणजे आपला कुकर आतून काळा होणार नाही. तर आता आपण हे डब्बे ठेवून घेतलेले आहेत. कुकरचं झाकण लावून आपण ह्याच्या 3 ते 4 शिट्ट्या करून घेणार आहोत. तर मी इथे 4 शिट्ट्या करून घेतलेल्या आहे. आणि आता आपण कुकर थंड झाला की आपण हा खरवस काढून घेऊया. तर आता आपला हा खरवस असा रेडी झालेला आहे. तर हा आता आपण सेट करण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवणार आहोत. तर आता आपला हा खरवस तुम्ही बघू शकता सेट झालेला आहे. मी सकाळी केला होता कुकर आणि तो फ्रीजमध्ये ठेवून दिला होता आणि आता आपण हा रात्री काढलेला आहे. तर मंडळी, एक गोष्ट लक्षात ठेवा की खरवस नेहमी सकाळी केला तर संध्याकाळी खायचा आणि संध्याकाळी केला रात्री तर सकाळी खायचा. तो पूर्णपणे अगदी थंड करून घ्यायचा आहे. नॉर्मल जरी तुम्ही थंड केला तरी तो पूर्ण थंड करून घ्यायचा आहे आणि मग खायचा आहे. तसाच जर अगदी गरम गरम खाल्ला तर तो आपल्याला बाधतो, तो पचत नाही. तर ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा की खरवस नेहमी सकाळी करायचा आणि संध्याकाळी खायचा आणि जर रात्री किंवा संध्याकाळी केला तर दुसऱ्या दिवशी सकाळी खायचा. तर आता आपला हा खरवस मस्त सेट झालेला होता. आपण सुरीने त्याचे छान असे काप करून घेतलेले आहेत. ते गुळाचा आपण करून घेतलेला आहे काप. आता हा साखरेचा हा एकदम पांढरा शुभ्र असा आपला खरवस रेडी झालेला आहे. तर ह्याच्याही आपण असा काप करून घेऊया. तर हा गुळाचा बघा तुम्ही असा मस्त जरासा ब्राऊन असा रंग आलेला आहे आणि साखरेला पूर्ण असा व्हाईट असा रंग आलेला आहे आणि दोन्हीची चवसुद्धा अगदी मस्त उत्तमच लागते. तर तुम्ही बघू शकता किती छान आपल्या मस्त अशा खरवसच्या वड्या निघलेल्या आहेत. अगदी मस्त होतो. जर तुम्ही फॅटवालं दूध वापरलं तर अजून असंच एकदम छान असं आपला खरवस रेडी होईल. तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.